नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर 17 येथील पाम बीच रोडला थेट सायन पनवेल महामार्गाशी जोडणारा स्वतंत्र फ्लायओव्हर कनेक्टर गुरुवारी वाहतुकीसाठी खुला केला। यामुळे पनवेल आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना आता कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट मार्ग उपलब्ध झाला आहे। कसा आहे हा मार्ग, कोणाला ठरणार आहे फायदेशीर, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। 290 मीटर लांबीचा आणि 6.5 मीटर रुंदीचा हा कनेक्टर विद्यमान पावसाच्या पाण्याच्या नाल्यावर 18.32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे। महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत या ठिकाणी उपस्थित होते। प्रकल्पाला सुधारात्मक आणि धोरणात्मक असं संबोधताना गणेश नाईक यांनी सांगितलं की हा कनेक्टर नवी मुंबईच्या वाहतूक नियोजनातील एक महत्त्वाची उणीव भरून काढतो। पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी हा दुवा अत्यंत महत्त्वाचा आहे। शहराच्या मूळ आराखड्यातील कार्यात्मक त्रुटी यामुळे दुरुस्त झाली। या प्रकल्पाची संकल्पना आणि अंमलबजावणी दोन्हीही कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले। यापूर्वी या ठिकाणी वाहतूक एकतर्फी होती। सायन पनवेल महामार्गावरून पाम बीच रोडवर थेट प्रवेश मिळत असला तरी देखील उलट दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठे वळसे घ्यावे लागत होते। वाशी, कोपर खैरणे आणि तुर्भे येथून जाणाऱ्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक, अभुदय बँक चौक आणि सानपाडा मार्गे एपीएमसी किंवा माफको या ठिकाणी गर्दीच्या मार्गाने जावं लागत होतं। बेलापूर कडून येणाऱ्या वाहनांना वाशी रेल्वे स्टेशन मार्गे वळवलं जात होतं। या वळणांमुळे प्रवासाचा वेळ हा साधारणतः 10 ते 15 मिनिटांनी वाढत होता, तर गर्दीच्या वेळी तो सुमारे 20 ते 25 मिनिटांपर्यंत पोहोचत होता। यामुळे इंधनाचा वापरही वाढत होता। मात्र आता या कनेक्टरमुळे वाहनांना अंतर्गत रस्त्यांवरील कोंडी टाळून थेट महामार्गावर प्रवेश मिळेल, ज्यामुळे शहरातील वाहतूक ताण हा मोठ्या प्रमाणावर कमी होईल। प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान पर्यावरणीय आणि तांत्रिक आव्हानांवरही आधुनिक अभियांत्रिकीच्या सहाय्याने मात करण्यात आली आहे। सुरुवातीचा बॉक्स कल्व्हर्टचा प्रस्ताव हा खाडीतील पाण्याचा प्रवाह अडवू शकतो आणि सागरी पर्यावरणावरही परिणाम करू शकतो असं दिसून आलं। या कारणामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला। हा प्रकल्प स्तंभ आधारित म्हणजेच पियर बेस्ड रचनेत पुन्हा तयार करण्यात आला। नवीन डिझाईनमुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह हा अबाधित राहतोय। IIT बॉम्बेच्या तज्ञांकडूनही या आराखड्याची तपासणी करण्यात आली असून त्याची सुरक्षितता आणि मानके पूर्ण झाल्याची खात्री देखील करण्यात आली आहे। त्यामुळे नवी मुंबईतील वाहतुकीच्या नियोजनासाठी ही मोठी उपलब्धी आहे। या प्रकल्पाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtv.com यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।